काय घेऊन बसले सोना मॉर्निंगला? काय घेऊन का बसले? फॉर्म्युला 1 डायनो पाहिजे तुला? पण डायनोचा हा नाही आहे, कॅनिस्टर वेगळा आहे ना डायनोचा. तुला डायनो पाहिजे? माझीला सांगितलंस? काय सांगितलंस? हा डायनो दे म्हणून सांगितलंस? माझी काय बोलली? थांब बोलली. बरं माझीला हाक मार आणि सांग आजी डायनो दे. कुठे चालली तिकडे? मम्माकडे सांगायला चाललीस? थांब आधी बस आणते आजी तुला डायनो. हा तुला डायनो आवडतो? किती आवडतो? एवढा आवडतो? बरं बरं. काय करते? तुला झुझू करते? हा डॉलला झोपवते? डॉलला झोपवते? झोपव तिला. झोपवतेस ना? आधी पाणी आणलंय आणि नमनम तुझ्या बाळाला नमनम पाजते. पाजलं नमनम? बस झालं पाणी नमनम. बस झालं पाणी. अजून किती पिणार ती? जास्त नाही पिणार पाणी ती. आता झोपव तिला. झोपव तिला. कुठे चालली? कुठे चालली? कुठे चालली रेडिओ? हा कुठे? हा फिशला बाय केलंस? फिशला बाय कर. त्यांना सांग आपण चाललोय फिरायला. बाय बाय कर. त्यांना सांग आपण चाललोय ते फिरायला. हा आम्ही फिरायला चालले आहोत. हा संडे आम्ही फिरायला चाललो आहोत ना. कुठे? वॉटरफॉलला चाललो. आता आम्ही चाललो आहोत उजेवाडी स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे चाललो आहोत. गाडी घेऊन मी इथे लावलेली आहे. तिथून चालत जात आहोत. या आता आमची श्रावी चालत येते आणि खूप सुंदर अशी जागा आहे ही. खळखळ असं पाणी वाहत आहे आणि मंदिराकडे जायला इकडून वाट आहे. तर आता आम्ही हळूहळू जातोय खाली. इथून वाट आहे. आम्ही आता आलो आहोत ओझरवाडी वॉटरफॉलला, जिथे की स्वामी समर्थांचं खाली मठ आहे. तिथे जाणारच आहोत आम्ही. तर पाणी पिते? पाणी पिते? अहो ह्याचं पाणी असं ना ते खूप छान असतं. इथे पाणी तुला पाणी देऊ का? छान असतं पाणी. हे पाणी छान असतं. बघ कसं आहे धबधबा तिकडे. बघ बाबा कशाला पाहिजे तुला आता इथे? हा इथे पण हिला बाबाच पाहिजेत. अरे इथे थोडी बाबा स्विमिंग करणार आहेत. हा गबुडू आजी मस्त फोटोशूट करत आहे. शाहू तुला जायचं फोटोशूटला? नाही जायचं? बरं. मम्मी पाण्यात हो पाण्यातून जा. ते उलट बेटर आहे. प्रवीण पियूष खाली खाली तिकडे पण गेलं तरी चालेल. फक्त धरून लावा.
मंदिरात जाण्यासाठी आम्ही इकडून जात आहोत. तुम्ही बघू शकता की इथून वाट आहे आणि ती वाट अशी खाली जाते, त्याच्यामुळे असं जायचं आहे. सो आम्ही आता पाणी आता आम्ही पार करतोय. सो असं आम्ही वरून आलेलो आहोत. इथे खूप असं छान स्वामी समर्थांचं मंदिर आहे इकडे. सो हे आहे स्वामी समर्थांचं मठ, जे पूर्णपणे गुहेत आहे. तुम्ही बघू शकता ही गुहा आहे छोटीशी, आणि या गुहेत आहे. बाजूला सुंदरसा वॉटरफॉल तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने आम्ही खाली पोहोचलो आणि गुहेमध्ये जाऊन स्वामींचं मठ आहे तिथे दर्शन घेतलं. स्वामींचं शावीने देखील डोकं टेकून दर्शन घेतलं. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि स्वामींना सांगितलं की स्वामी असेच आमच्या पाठीशी उभे राहा, काय चुकलं माकलं असेल तर माफ करा आम्हाला, आणि नेहमी जसे पाठीशी उभे राहतात तसेच राहा. बाजूला हा जो काय धबधबा दिसतो हा छोटा धबधबा आहे, त्याच्यावरती एक धबधबा आहे, आणि असं वरून असं करत करत खाली आम्ही इथपर्यंत आलो. बाजूला पूर्णपणे हिरवंगार आहे आणि जंगल आहे पूर्णपणे, आणि त्याच्या मधोमध हे गुहा आहे आणि या गुहेमध्ये स्वामींचं मठ आहे. छोटासा स्पॉट आहे पण इतकं सुंदर स्पॉट आहे ना की इथं आल्यानंतर जी फिलिंग आली आम्हाला, जे छान वाटलं इथं बसल्यानंतर थोडा वेळ, खरंच खूप सुंदर वाटलं आम्हाला. मला ओझरवाडीमध्ये यायचं आहे आणि स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे. तर हा जो थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे इथून येणं आणि इथून असं खाली जाणं खूप मोठं थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे, म्हणजे न्यू लोकांसाठी तरी. आणि खाली इथे जो दिसतो तो इथे मठ आहे. सो भारी एक्सपिरियन्स होता. हे आता आम्ही खाली दर्शन घेतलं आणि खालून आता वरती येतोय मी आणि हॅलो पाण्याचा आनंद घेतो तुम्ही माझ्या ऐकतो. हा आहे सेकंड पॉईंट, जो 20वा पॉईंटला आम्ही आलो. आणि इथे आल्यानंतर समोर जे दिसत आहेत त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मधून जाणारी वाशिष्ठी नदी आणि हा गोवा एक्सप्रेस हायवे. सो खूप सुंदर दृश्य होतं हे बघायला. आणि आता ॲक्च्युली पावसाळा चालू आहे, पण जर उन्हाळ्यामध्ये आलात तर तुम्हाला सनसेट खूप छान दिसतो इथून. आणि तिथून मधून जाणारी रेल्वे यानी की ती देखील भारी झालेलं आहे. आणि आता ती डायनो घेत आहे. आम्हाला कुठे पण जा, आमच्या टाईमला आम्हाला डायनो लागतो. सोना काय पिते डायनो? हां फ्रॉग्स आहेत पाण्यामध्ये, छान झाडी आहे आणि श्रावी मस्तपैकी जो करते ना, जो पाळण्यामध्ये तिला बघितल्या पहिले जो करायचं मम्मा. अंगच टाकून देते.